नमस्कार. ओम नमः शिवाय. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉरवर्ड देखील करून हा आनंद सर्वांना सढळ हाताने वाटत राहा. श्रावण महिन्याच्या मालिकेत आज पुन्हा एक नवीन मंदिर त्याच्या वैशिष्ट्यांसह बघूया. चला, आज आपण बघणार आहोत भक्ती शक्तीचा अनोखा संगम असलेलं, तसेच हरी आणि हर दर्शनाचा योग घडवून आणणारं अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावरील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री अमृतेश्वर महादेव मंदिर. दुथडी भरून खळाळत वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावर हे मंदिर आहे. अर्थात धाकटं संगमनेर म्हणजे संगमनेर खुर्द येथील प्रवरा तीर परिसरामध्ये. धाकटं संगमनेर म्हणजेच संगमनेर खुर्द येथील अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून पंचक्रोशीमध्ये सुविख्यात असलेलं हे देवस्थान दिमाखात आणि डौलात आकाशात उंच फडकणारा, मनात पावित्र्याची भावना निर्माण करणारा हा भगवा ध्वज. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश करता क्षणी नजरेला पडतात ती येथील व्यायामाची साधनं. हल्लीच्या अत्याधुनिक शैलीतील खुली व्यायामशाळा म्हणजेच ओपन जिम ज्याला म्हणतात, अशी ही खुली व्यायामशाळा. म्हणजेच भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. आज चित्रीकरण करण्यासाठी गेलो असताना नुकताच प्रचंड मुसळधार पाऊस पडून गेला होता, त्यामुळे भाविकांची वर्दळ नव्हती. इथलं आणखीन चटकन डोळ्यात भरणारं वैशिष्ट्य म्हणजे हजारो चौरस फूट आकाराचं मंदिराचं प्रशस्त आवार. आणि हे आवार लख्ख म्हणावं इतकं स्वच्छ ठेवलेलं असतं. संपूर्ण आवारामध्ये पेव्हिंग ब्लॉक्स बसवण्यात आलेले आहेत. भक्कम संरक्षक भिंत चारही बाजूंनी बांधण्यात आली आहे. उठावदार रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. आवारामध्ये 2 प्रमुख मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. दोन्ही मंदिरांची बांधणी भक्कम दगडी पद्धतीची आहे. पिढ्यानपिढ्या ही मंदिरे येथे असल्याची माहिती जुनी जाणकार मंडळी सांगतात. एक मंदिर आहे श्री विठ्ठलाचं, तर दुसरं श्री अमृतेश्वर महादेवाचं. पावसाळ्यात भक्तांना सुविधा देण्यासाठी दोन्ही मंदिरांच्या समोर ताडपत्रीचा मंडप घालण्यात आलेला आहे. मंदिरांच्या भिंतींना राखाडी रंगानं सजवण्यात आला असून कळसाला सोनेरी रंगांची झळाळी देण्यात आली आहे. महादेवाच्या समोरच सोनेरी रंगाचा नंदिकेश्वर प्रतिष्ठापित करण्यात आलेला आहे. गाभाऱ्यात अमृतेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रातून जलाभिषेक अव्याहत सुरू असतो. शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर शीर्षस्थानी दगडात कोरलेला गणपती बाप्पा शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को या आरतीतील ओळींच्या वर्णनात तंतोतंत बसणारा. गाभाऱ्यात विठ्ठल पांडुरंग जगजेठी उभा भक्तांसाठी. मंदिराच्या उत्तरेकडील संरक्षक भिंतीला लागूनच खळाळत वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा, जिच्या अमृतवाहिनी या नावावरूनच येथील महादेवाला श्री अमृतेश्वर हे नाव प्राप्त झालं. सध्या प्रवरा नदीला तुफान पाणी आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवरेला यंदाच्या पावसाळ्यात 2 वेळा पूर आला. मात्र अमृतेश्वराच्या कृपेनं दोन्ही वेळेला पुरामध्ये जीवित वा वित्तहानी झालेली नाही. सुदैवानं या पावसाळ्यात 2दा पूर येऊन देखील या नदीनं उच्चतम धोक्याची पातळी ओलांडली देखील नाही. शहरातून जाणारा मोठा पूल या परिसरामध्ये अनेक जण पुलावरून पुराचं दृश्य बघण्यासाठी गर्दी करतात. पुराचे फोटो काढण्यासाठी आणि चित्रीकरण करण्यासाठी ही जागा त्यातल्या त्यात सुरक्षित मानली जाते. काही वर्षांपूर्वी हा पूल नवीन बांधताना त्याची रुंदी दुप्पट करण्यात आली. उंची पुरेशी असल्याने आणि मजबूतीकरण करण्यात आल्यानं या पुलावरून पूर असताना
देखील अवजड वाहनांसह सर्वच प्रकारची हजारो वाहनं दररोज ये जा करीत आहेत. शहरांच्या वाढीचा झपाटा आणि जागांची टंचाई तसेच वाढते दर बघितले की अमृतेश्वर मंदिराला पूर्वापार लाभलेला प्रशस्त परिसर आणि भक्तमंडळ, विश्वस्तांनी राखलेली निगा आणि केलेला सदुपयोग निश्चितच प्रशंसनीय म्हणावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीमध्ये आहे पवनपुत्र हनुमान, बजरंगबली, शक्तिदाता मारुतीचं मंदिर. हा दक्षिणमुखी मारुती असल्यानं त्याच्या दर्शनासाठी विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. म्हणजे बघा मित्रांनो, या मंदिर परिसरात, या मंदिराच्या आवारात एकाच वेळी महादेव, विठ्ठल आणि हनुमान यांच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा तिहेरी लाभ भाविकांना मिळवता येतो. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता पुन्हा भेटूया नवीन देवस्थान, नवीन प्रेक्षणीय निसर्गरम्य स्थळ बघण्यासाठी आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवण्यासाठी. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. ओम नमः शिवाय. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉरवर्ड देखील करून हा आनंद सर्वांना सढळ हाताने वाटत राहा. श्रावण महिन्याच्या मालिकेत आज पुन्हा एक नवीन मंदिर, त्याच्या वैशिष्ट्यांसह बघूया चला. आज आपण बघणार आहोत भक्ती शक्तीचा अनोखा संगम असलेलं, तसेच हरी आणि हरदर्शनाचा योग घडवून आणणारं अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावरील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री अमृतेश्वर महादेव मंदिर. दुथडी भरून खळाळत वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावर हे मंदिर आहे. अर्थात धाकटं संगमनेर म्हणजे संगमनेर खुर्द येथील प्रवरा तीर परिसरामध्ये. धाकटं संगमनेर म्हणजेच संगमनेर खुर्द येथील अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून पंचक्रोशीमध्ये सुविख्यात असलेलं हे देवस्थान दिमाखात आणि डौलात आकाशात उंच फडकणारा, मनात पावित्र्याची भावना निर्माण करणारा हा भगवा ध्वज. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश करता क्षणी नजरेला पडतात ती येथील व्यायामाची साधनं. हल्लीच्या
अत्याधुनिक शैलीतील खुली व्यायामशाळा म्हणजेच ओपन जिम ज्याला म्हणतात, अशी ही खुली व्यायामशाळा म्हणजेच भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. आज चित्रीकरण करण्यासाठी गेलो असताना नुकताच प्रचंड मुसळधार पाऊस पडून गेला होता. त्यामुळे भाविकांची वर्दळ नव्हती. इथलं आणखीन चटकन डोळ्यात भरणारं वैशिष्ट्य म्हणजे हजारो चौरस फूट आकाराचं मंदिराचं प्रशस्त आवार. आणि हे आवार लख्ख म्हणावं इतकं स्वच्छ ठेवलेलं असतं. संपूर्ण आवारामध्ये पेव्हिंग ब्लॉक्स बसवण्यात आलेले आहेत. भक्कम संरक्षक भिंत चारही बाजूंनी बांधण्यात आली आहे. उठावदार रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. आवारामध्ये 2 प्रमुख मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. दोन्ही मंदिरांची बांधणी भक्कम दगडी पद्धतीची आहे. पिढ्यानपिढ्या ही मंदिरे येथे असल्याची माहिती जुनी जाणकार मंडळी सांगतात. एक मंदिर आहे श्री विठ्ठलाचं, तर दुसरं श्री अमृतेश्वर महादेवाचं. पावसाळ्यात भक्तांना सुविधा देण्यासाठी दोन्ही मंदिरांच्या समोर ताडपत्रीचा मंडप घालण्यात आलेला आहे. मंदिरांच्या भिंतींना राखाडी रंगानं सजवण्यात आला असून कळसाला सोनेरी रंगांची झळाळी देण्यात आली आहे. महादेवाच्या समोरच सोनेरी रंगाचा नंदिकेश्वर प्रतिष्ठापित करण्यात आलेला आहे. गाभाऱ्यात अमृतेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रातून जलाभिषेक अव्याहत सुरू असतो. शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर शीर्षस्थानी दगडात कोरलेला गणपती बाप्पा शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को या आरतीतील ओळींच्या वर्णनात तंतोतंत बसणारा. गाभाऱ्यात विठ्ठल पांडुरंग जगजेठी उभा भक्तांसाठी. मंदिराच्या उत्तरेकडील संरक्षक भिंतीला लागूनच खळाळत वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा, जिच्या अमृतवाहिनी या नावावरूनच येथील महादेवाला श्री अमृतेश्वर हे नाव प्राप्त झालं. सध्या प्रवरा नदीला तुफान पाणी आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवरेला यंदाच्या पावसाळ्यात 2 वेळा पूर आला. मात्र अमृतेश्वराच्या कृपेनं दोन्ही वेळेला पुरामध्ये जीवित वा वित्तहानी झालेली नाही. सुदैवानं या पावसाळ्यात 2दा पूर येऊन देखील या नदीनं उच्चतम धोक्याची पातळी ओलांडली देखील नाही. शहरातून जाणारा मोठा पूल या परिसरामध्ये अनेक जण पुलावरून पुराचं दृश्य बघण्यासाठी गर्दी करतात. पुराचे फोटो काढण्यासाठी आणि चित्रीकरण करण्यासाठी ही जागा त्यातल्या त्यात सुरक्षित मानली जाते. काही वर्षांपूर्वी हा पूल नवीन बांधताना त्याची रुंदी दुप्पट करण्यात आली. उंची पुरेशी असल्याने आणि मजबूतीकरण करण्यात आल्यानं या पुलावरून पूर असताना देखील अवजड वाहनांसह सर्वच प्रकारची हजारो वाहनं दररोज ये जा करीत आहेत. शहरांच्या वाढीचा झपाटा आणि जागांची टंचाई तसेच वाढते दर बघितले की अमृतेश्वर मंदिराला पूर्वापार लाभलेला प्रशस्त परिसर आणि भक्तमंडळ, विश्वस्तांनी राखलेली निगा आणि केलेला सदुपयोग निश्चितच प्रशंसनीय म्हणावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीमध्ये आहे पवनपुत्र हनुमान, बजरंगबली, शक्तिदाता मारुतीचं मंदिर. हा दक्षिणमुखी मारुती असल्यानं त्याच्या दर्शनासाठी विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. म्हणजे बघा मित्रांनो, या मंदिर परिसरात, या मंदिराच्या आवारात एकाच वेळी महादेव, विठ्ठल आणि हनुमान यांच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा तिहेरी लाभ भाविकांना मिळवता येतो. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता पुन्हा भेटूया नवीन देवस्थान, नवीन प्रेक्षणीय निसर्गरम्य स्थळ बघण्यासाठी आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवण्यासाठी. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार. ओम नमः शिवाय. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या पवित्र वातावरणात घेऊन जाणारे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉरवर्ड देखील करून हा आनंद सर्वांना सढळ हाताने वाटत राहा. श्रावण महिन्याच्या मालिकेत आज पुन्हा एक नवीन मंदिर त्याच्या वैशिष्ट्यांसह बघूया. चला, आज आपण बघणार आहोत भक्ती शक्तीचा अनोखा संगम असलेलं, तसेच हरी आणि हरदर्शनाचा योग घडवून आणणारं अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावरील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री अमृतेश्वर महादेव मंदिर. दुथडी भरून खळाळत वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावर हे मंदिर आहे. अर्थात धाकटं संगमनेर म्हणजे संगमनेर खुर्द येथील प्रवरा तीर परिसरामध्ये. धाकटं संगमनेर म्हणजेच संगमनेर खुर्द येथील अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून पंचक्रोशीमध्ये सुविख्यात असलेलं हे देवस्थान दिमाखात आणि डौलात आकाशात उंच फडकणारा, मनात पावित्र्याची भावना निर्माण करणारा हा भगवा ध्वज. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश करता क्षणी नजरेला पडतात ती येथील व्यायामाची साधनं. हल्लीच्या अत्याधुनिक शैलीतील खुली व्यायामशाळा म्हणजेच ओपन जिम ज्याला म्हणतात, अशी ही खुली व्यायामशाळा. म्हणजेच भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. आज चित्रीकरण करण्यासाठी गेलो असताना नुकताच प्रचंड मुसळधार पाऊस पडून गेला होता, त्यामुळे भाविकांची वर्दळ नव्हती. इथलं आणखीन चटकन डोळ्यात भरणारं वैशिष्ट्य म्हणजे हजारो चौरस फूट आकाराचं मंदिराचं प्रशस्त आवार. आणि हे आवार लख्ख म्हणावं इतकं स्वच्छ ठेवलेलं असतं. संपूर्ण आवारामध्ये पेव्हिंग ब्लॉक्स बसवण्यात आलेले आहेत. भक्कम संरक्षक भिंत चारही बाजूंनी बांधण्यात आली आहे. उठावदार रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. आवारामध्ये 2 प्रमुख मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरे पूर्वाभिमुख आहेत. दोन्ही मंदिरांची बांधणी भक्कम दगडी पद्धतीची आहे. पिढ्यानपिढ्या ही मंदिरे येथे असल्याची माहिती जुनी जाणकार मंडळी सांगतात. एक मंदिर आहे श्री विठ्ठलाचं, तर दुसरं श्री अमृतेश्वर महादेवाचं. पावसाळ्यात भक्तांना सुविधा देण्यासाठी दोन्ही मंदिरांच्या समोर ताडपत्रीचा मंडप घालण्यात आलेला आहे. मंदिरांच्या भिंतींना राखाडी रंगानं सजवण्यात आला असून कळसाला सोनेरी रंगांची झळाळी देण्यात आली आहे. महादेवाच्या समोरच सोनेरी रंगाचा नंदिकेश्वर प्रतिष्ठापित करण्यात आलेला आहे. गाभाऱ्यात अमृतेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रातून जलाभिषेक अव्याहत सुरू असतो. शेजारी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर शीर्षस्थानी दगडात कोरलेला गणपती बाप्पा शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को या आरतीतील ओळींच्या वर्णनात तंतोतंत बसणारा. गाभाऱ्यात विठ्ठल पांडुरंग जगजेठी उभा भक्तांसाठी. मंदिराच्या उत्तरेकडील संरक्षक भिंतीला लागूनच खळाळत वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा, जिच्या अमृतवाहिनी या नावावरूनच येथील महादेवाला श्री अमृतेश्वर हे नाव प्राप्त झालं. सध्या प्रवरा नदीला तुफान पाणी आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवरेला यंदाच्या पावसाळ्यात 2 वेळा पूर आला. मात्र अमृतेश्वराच्या कृपेनं दोन्ही वेळेला पुरामध्ये जीवित वा वित्तहानी झालेली नाही. सुदैवानं या पावसाळ्यात 2दा पूर येऊन देखील या नदीनं उच्चतम धोक्याची पातळी ओलांडली देखील नाही. शहरातून जाणारा मोठा पूल या परिसरामध्ये अनेक जण पुलावरून पुराचं दृश्य बघण्यासाठी गर्दी करतात. पुराचे फोटो काढण्यासाठी आणि चित्रीकरण करण्यासाठी ही जागा त्यातल्या त्यात सुरक्षित मानली जाते. काही वर्षांपूर्वी हा पूल नवीन बांधताना त्याची रुंदी दुप्पट करण्यात आली. उंची पुरेशी असल्याने आणि मजबूतीकरण करण्यात आल्यानं या पुलावरून पूर असताना
देखील अवजड वाहनांसह सर्वच प्रकारची हजारो वाहनं दररोज ये जा करीत आहेत. शहरांच्या वाढीचा झपाटा आणि जागांची टंचाई तसेच वाढते दर बघितले की अमृतेश्वर मंदिराला पूर्वापार लाभलेला प्रशस्त परिसर आणि भक्तमंडळ, विश्वस्तांनी राखलेली निगा आणि केलेला सदुपयोग निश्चितच प्रशंसनीय म्हणावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीमध्ये आहे पवनपुत्र हनुमान, बजरंगबली, शक्तिदाता मारुतीचं मंदिर. हा दक्षिणमुखी मारुती असल्यानं त्याच्या दर्शनासाठी विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. म्हणजे बघा मित्रांनो, या मंदिर परिसरात, या मंदिराच्या आवारात एकाच वेळी महादेव, विठ्ठल आणि हनुमान यांच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा तिहेरी लाभ भाविकांना मिळवता येतो. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता पुन्हा भेटूया नवीन देवस्थान, नवीन प्रेक्षणीय निसर्गरम्य स्थळ बघण्यासाठी आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवण्यासाठी. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.